विधान परिषदेच्या निवडणुकीतली चुरस वाढत चालली आहे। भाजपच्या गोटातून एकूण 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपकडून 5वा उमेदवार म्हणून आर.एन. सिंग आणि 6वा उमेदवार म्हणून प्रसाद लाड थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत। विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे। त्यासाठी अर्ज भरण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर आहे। अमित, आपण बघतोय विधान परिषदेच्या निवडणुकीची आता एकूणच 6वा उमेदवार भाजपने दिलेली एकूणच चुरस वाढलेली दिसते। काय आत्ताची राजकीय परिस्थिती सांगते? विधान परिषदेच्या निवडणुकीतली चुरस आता वाढत चाललेली आहे। भाजपच्या गोटातून एकूण 6 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून 5वा उमेदवार म्हणून आर.एन. सिंग आणि 6वा उमेदवार म्हणून प्रसाद लाड थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत। विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होत आहे। त्यासाठी अर्ज भरण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंत चीच केवळ मुदत आहे। आणि एकूणच आपण बघतोय विधान परिषदेच्या निवडणुकीची ही चुरस वाढलेली आहे। भाजपने 6वा उमेदवार दिलेला आहे। विधान परिषदेत ज्या तऱ्हेने आर.एन. सिंग हे भाजपचे 5वे उमेदवार आहेत, तर प्रसाद लाड हे 6वे उमेदवार म्हणून रिंगणात असतील। आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत चीच मुदत असल्यामुळे एकूणच ज्या तऱ्हेने विविध पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानुसार एक प्रकारची चुरस वाढल्याचं चित्र आहे। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अमित, आपण बघतोय एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढल्याचे चित्र दिसतंय। काय आत्ताची राजकीय परिस्थिती आहे? जी मुख्य समस्या आहे किंवा जे सर्वात आकर्षण ठरले ते भाजप पक्षामध्ये ठरलेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ ही 3 वाजेपर्यंत आहे। त्याच्यामुळे आता 12 ते 3 या 3 तासामध्ये फार घडामोडी होणार आहेत। आणि अर्ज मागे घेण्याच्या जो दिवस आहे त्याच्या आधीसुद्धा अनेक घडामोडी अपेक्षित आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल प्रवीण दरेकर जे काही महिन्यांपूर्वी बाहेरून आले होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे अनेक लोकांनी नाराजी ही उघडपणे आणि अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती। माधव भंडारींसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकळत ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती। आणि असं असताना रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली आणि मुंबईतील उत्तर भारतीय समाजामध्ये मोठं प्रस्थ असलेल्या आर.एन. सिंग यांचं नाव निश्चित करण्यात आलं। इथपर्यंत असताना आता माधव भंडारी यांचं नाव मागे पडलं ही गोष्ट स्पष्ट झाली असताना आणि आर.एन. सिंग यांचं नाव अधिकृत जाहीर केलं असताना आता प्रसाद लाड यांना सुद्धा उमेदवारी देणार असल्याचं पक्षाने जाहीर केलंय। आणि प्रसाद लाड यांचं नाव पुढे आलं असताना जे कोटक जे भाजपचे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक आहेत, मोठे नेते आहेत, ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। थोडक्यात भाजपमध्ये हालचालींनी वेग घेतलेला आहे। आणि ज्या प्रकारे या 3 उमेदवार आर.एन. सिंग असतील, प्रसाद लाड असतील आणि त्याचबरोबर प्रवीण दरेकर असतील यांना ज्या प्रकारे उमेदवारी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये ही सगळी लोक बाहेरून आलेली आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये निष्ठेपेक्षा पैसा मोठा झाला आहे अशी चर्चा जोरदार सुरू झाली। आणि एक प्रकारे एक गट जो निष्ठावंत असतो किंवा पक्षाशी अनेक वर्ष काम करत असतो तो आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला लागला। त्याच्यामुळे पुढचे काही तास भाजपच्या गोटामध्ये घडामोडीचे निश्चितच ठरणार आहेत। अमित, आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो की आता हे भाजपने हा जो 6वा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षाला याचा धोका संभवू शकतो का? आणि एकूणच जर का भाजपला जर का आणायचं असेल तर युती धर्म कोण पाळू शकतं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भाजपने जे उमेदवार दिलेले आहेत आर.एन. सिंग असतील, प्रसाद लाड असतील किंवा प्रवीण दरेकर असतील, हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत ताकदवान असे उमेदवार आहेत। आणि ही सगळी व्यूहरचना मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच भाजप करत आहे। त्याच्यामुळे या 3 उमेदवारांना पैशांची आकडेमोड करत मतं जमवणं ही काही अवघड गोष्ट नाही असं उघडपणे बोललं जाते। आणि त्याच्यामुळे जे 6वे उमेदवार आहेत प्रसाद लाड असतील, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमधून जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेमध्ये काही महिन्यांपूर्वीची निवडणूक झाली होती तेव्हा रामदास कदम आणि काँग्रेसच्या उमेदवाराला सुद्धा जोरदार टक्कर दिली होती। त्याच्यामुळे प्रसाद लाड यांची उमेदवारी जर का कायम राहिली तर निश्चितच घोडे बाजाराला ऊत येईल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आणि शिवसेना इकडे एकच उमेदवार आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धोका संभवू शकतो का? ह्यामध्ये काही घडामोड होऊ शकते।
खास करून जे काँग्रेसचा उमेदवार आहे किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्यांच्यामध्ये फोडाफोडी अशक्य म्हटली जात नाही आणि म्हणूनच हा जो 6वा उमेदवार भाजपने दिल्यामुळे घोडेबाजार अटळ आहे असं म्हणलं जातं. अर्थात उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख अजून 2-3 दिवसांनंतर आहे. त्याच्यामुळे या 2-3 दिवसात घडामोडी घडू शकतात आणि भाजपचे 5 उमेदवार कायम राहण्याची शक्यता आहे आणि जो एक उमेदवार एक अर्ज जो भरला जाणार आहे प्रसाद लाड यांच्या रूपाने तो कदाचित मागे सुद्धा घेतला जाऊ शकतो किंवा आणखी कोणाचा अर्ज सुद्धा मागे घेतला जाऊ शकतो. पडद्यामागे अनेक हालचाली होऊ शकतात. त्याच्यामुळे सध्या तरी घोडे बाजाराला ऊत येईल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि उमेदवाराची अर्ज घेण्याची मागे घेण्याची तारीख आहे तोपर्यंत तरी निश्चित थांबलं पाहिजे. असं असलं तरी भाजप गोटात फार मोठ्या घडामोडी घडतील हे निश्चितच आणि नाराजगी भाजपमधील जी आहे ती उफाळून येईल असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अगदी खरं. अमित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.